हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू। आजपासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आज आहे 13 डिसेंबर आणि उद्या आहे 14 डिसेंबर। तर या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे। तर या 14 डिसेंबर पासून म्हणजे उद्यापासून मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवाराला सुरुवात होणार आहे। तर पहिला गुरुवार जो आहे तर तो उद्या 14 डिसेंबरला आहे आणि दुसरा गुरुवार 21 डिसेंबरला आहे, तिसरा गुरुवार 28 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार 4 जानेवारीला आहे आणि पाचवा म्हणजे शेवटचा गुरुवार हा 11 जानेवारीला असणार आहे। तर अगदी प्राचीन काळापासूनच मार्गशीर्ष हा जो महिना आहे तर तो धार्मिक कार्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा महिना मानला जातो आणि म्हणून हा महिना अतिशय शुभ सुद्धा मानला जातो। त्याचबरोबर या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले होते असं सुद्धा म्हटलं जातं। या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जो कोणी गुरुवारचं व्रत करत असतो तर त्या व्रताचे फायदे किंवा फळ हे मिळत असतं आणि त्याच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत असतात आणि त्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते। म्हणून आपल्याला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीचं जास्तीत जास्त सेवा उपाय आणि उपासना ही करायची आहे। त्याचबरोबर भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा आपल्याला सेवा उपासना करायची आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे। उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि या दिवशी आपल्याला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। तर ही वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या पैशाच्या सर्व काही अडचणी दूर होतील आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा यामुळे नष्ट होईल असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। तर पहा, आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अतिशय महत्त्वाचं स्थान असतं। तुळशीला पूजनीय मानलं जातं। प्रत्येक घरामध्ये तुळस असते। सकाळ संध्याकाळ आपण तुळशीसमोर दिवा लावत असतो। सकाळी आपण तुळशीची पूजा करत असतो, तुळशीला पाणी घालत असतो। त्यामुळे सुद्धा आपल्या कुटुंबातील सर्व संकट ही दूर होत असतात। कारण तुळस जी आहे तर ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंची जी पूजा आहे तर ती तुळशीशिवाय कधीही पूर्ण होत नाही। ज्या घरामध्ये तुळस असते तर ते त्या घरामधले जी किंवा ते जे वास्तू आहे किंवा ते जे घर असतं तर तिथले जे काही दोष असतात किंवा वास्तुदोष असतात तर ते दूर होत असतात आणि त्या घरामध्ये सुख समृद्धी जी आहे तर ती कायम टिकून राहते। त्याचप्रमाणे त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं संकट येत नाही। जर संकट येणार असेल तर ते सुद्धा त्यामुळे टळत असतं। ज्यावेळेस आपल्या घरामधल्या व्यक्तीवरती एखादं संकट येणार असतं तर त्यावेळेला आपल्या घरामध्ये जी तुळस असते तर ती स्वतःवरती ते संकट ओढवून घेत असते आणि ती स्वतः जळत असते, पण तुमच्या घराची ती खूप काळजी घेत असते। तुमची तुळस जर वाळून गेली असेल तर अशा वेळेला तुमच्या घरावरती संकट हे येणारं टळलेलं आहे किंवा तुमच्या घरावरती काहीतरी संकट येणार आहे तर ती तुळस जी आहे तर ती जळून जाते आणि त्यावरनं सुद्धा आपण समजून जावं किंवा आपल्या घरावरती जे काही संकट येणार आहे तर ते तुळशीने स्वतःवरती ओढून घेतलेलं आहे आणि म्हणूनच ती तुळस जळलेली आहे। तर पहा, उद्या गुरुवारच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्वाचं स्थान दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे। तर पहा, तुम्हाला उद्या सकाळी अंघोळ वगैरे करायची आहे, तुमची देवपूजा करायची आहे, त्यानंतर तुळशीची सुद्धा तुम्हाला आवर्जून उद्याच्या दिवशी पूजा करायची आहे। तर तुम्हाला हा उपाय काय करायचा आहे पहा, तुम्हाला तुळशीला 2-3 चमचे कच्चे दूध जे आहे तर ते अर्पण करायचं आहे। कच्चे दूध म्हणजे काय तर जे आपण गरम न केलेलं दूध असतं तर ते कच्चं दूध तुम्हाला घ्यायचं आहे थोडंसं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे आणि असं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे। आता हे अर्पण केल्यामुळे काय होईल तर आपल्या घरातल्या ज्या काही पैशाच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील, धनवृद्धी होईल। तर पहा, तुम्हाला खूप जास्ती दूध घालायचं नाहीये तुळशीला, त्यामुळे सुद्धा तुळस खराब होऊ शकते। त्यामुळे तुम्हाला अगदी 2 ते 3 चमचेच दूध तुळशीला अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर काही पैशाच्या अडचणी येत असतील, पैसा टिकत नसेल, लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तुमच्या हातून जास्त पैसा खर्च होत असेल तर तुम्हाला अशा पद्धतीने तुळशीला सांगितल्याप्रमाणे अर्पण करायचं आहे आणि गुरुवारी उद्याच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे। म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा प्रत्येक गुरुवारी तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुळशीची करायची आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे। तुमच्याकडे तुळशीचं वृंदावन किंवा कुंडी असेल तर त्याच्यावरती तुम्ही हळद घ्या थोडीशी आणि त्या हळदीमध्ये थोडंसं तुम्ही गोमूत्र मिक्स करा आणि थोडंसं गुलाबजल जे आहे तर ते मिक्स करून याची पेस्ट बनवून त्यांनी तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे किंवा हळद कुंकू मिक्स करून सुद्धा तुम्ही स्वस्तिक काढलं तरीही चालेल। त्यानंतर स्वस्तिक तुम्हाला आवर्जून तुमच्या या तुळशीच्या वृंदावनावरती आवर्जून काढायचं आहे
स्वस्तिक याचा अर्थ कल्याण असा होतो आणि आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी, आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय आहे तर तो करायचा आहे। स्वस्तिकामध्ये सूर्य, इंद्र, वायू, पृथ्वी याचबरोबर लक्ष्मी, भगवान श्रीहरी, विष्णू, ब्रह्मदेव, शिव, पार्वती आणि सर्वांचे लाडके श्री गणेश अशा अनेक देवी देवतांचा समावेश यामध्ये असतो। आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिकाला अतिशय शुभ मानले जाते, म्हणून आपल्याला एक स्वस्तिक आपल्या तुळशीच्या वृंदावनावरती काढायचा आहे। जर जागा नसेल तर मग तुम्ही खाली सुद्धा काढू शकता। स्वस्तिक काढल्यानंतर त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा आणि एक फूल आवर्जून अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला धूप दीप प्रज्वलित करायचा आहे। नंतर तुम्हाला तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला प्रदक्षिणा मारायचा आहे। तुळशीच्या भोवती प्रदक्षिणा मारायला जर जागा नसेल तर मग तुम्ही तुमच्या मनामध्ये सुद्धा फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा तुळशी मातेला तुम्हाला सांगायच्या आहेत। आणि ही जी सगळी सेवा आहे तर ती घरातल्या स्त्रियांनी करायची आहे। त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीजवळ एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। दिवा लावताना त्यामध्ये तुम्हाला तांदळाचं आसन द्यायचं आहे। दिवाला एखादं आसन द्या, तांदळाचं आसन द्या किंवा मग तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये हा दिवा ठेवा, पण आसन द्यायला तुम्हाला विसरायचं नाहीये। त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड वेलची आणि एक अखंड लवंग आवर्जून टाकायचं आहे। माता लक्ष्मीला ही लवंग आणि वेलची अतिशय प्रिय असते, त्यामुळे आपल्याला हे टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा, त्यामुळे आपल्या घरावरती माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते। आपल्या घरातनं सर्व संकट दूर होत असतात आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, पैसा घरामध्ये स्थिर राहतो। यामुळे आवर्जून तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा। सेवा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। तर मार्गशीर्ष महिना किंवा मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार जो आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असा दिवस मानला जातो। आपण प्रत्येक गुरुवारी जरी हा उपाय करत नसलो तरी मार्गशीर्ष महिन्यामधल्या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।